बार्शी टाकळी तालुक्यात अवैध दारूच्या दलदलीत गावांची गटारे वाहत असतानाच गुन्हे शाखेच्या पथकाने थेट हल्ला चढवून नाईकजाम येथे सुरू असलेल्या 2 गावठी दारू अड्ड्यावर धडक कारवाई केली। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या छापेमारीत जणू बार्शी टाकळीमध्ये दारूचा महापूरच वाहतोय अशी संतप्त परिस्थिती स्पष्ट झाली। सुनील वामन चव्हाण यांच्याकडून 490 लिटर गावठी दारू व सळवा मोहाचा साठा, तर गोपाळ किशन ववान यांच्याकडून 120 लिटर दारू व सळवा असा एकूण 610 लिटर अवैध रसायन साठा ताब्यात घेण्यात आला। या मुद्देमालाची एकूण किंमत 96,000 रुपये असल्याचे सांगितले जात आहे। ही धाडसत्राची कार्यवाही पंचांगसमक्ष पार पडली असून या दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे। बार्शी टाकळी तालुक्यातील बेकायदेशीर दारू व्यापाऱ्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची ही कारवाई ठोस आणि धडक भरणारी ठरली आहे। प्रतिनिधी संतोष माने। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब नक्कीच करा।